नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं हर्षराज एजू या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन ह्याचा एक बेसिक व्हिडिओ बघितला आहे. तर त्यातीलच पुढील 2 किंवा 2 पेक्षा जास्त फ्रॅक्शन्स असतील तर त्याची कंपॅरिझन कशी करायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं गणित बघा. ह्यामध्ये 2 पेक्षा जास्त फ्रॅक्शन म्हणजे 3 फ्रॅक्शन दिलेले आहे आणि त्याची आपल्याला तुलना करायची आहे. तुलना करायची म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर अशा प्रकारचं गणित करताना काय करायचं आहे बघा. पहिला फ्रॅक्शन आहे 2/3 आणि दुसरा फ्रॅक्शन आहे 3/5. ह्या दोन्हींमधला लहान मोठेपणा ठरवायचा. तो कसा ठरवायचा? ह्या दोन्हींचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 5 दुनी 10, 3 त्रिक 9. हे 10 मोठे म्हणून हा इकडचा फ्रॅक्शन मोठा, तो खाली लिहूया आपण मोठा. आता हा छोटा झाला. आता त्याच्यानंतर ह्यातला आणि ह्यातला कुठला फ्रॅक्शन मोठा आहे तो आपल्याला जर ठरवायचा असेल 2/3 आणि 5/9 मधला, पुन्हा तेच करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 9 दुनी 18 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 2/3 हा त्यातला काय झाला, सर्वात मोठा अपूर्णांक झाला. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यामध्ये अंक छोटे होते आणि 3 फ्रॅक्शन्स होते म्हणून हे करणं आपल्याला सोपं गेलं. परंतु पुढील उदाहरणामध्ये बघा, अंक मोठे आहेत आणि गुणाकार करणं पण जास्त टफ होणार आहे. मग अशा वेळी एक शॉर्ट ट्रिक आहे, ती आता आपण इथे बघूया. ह्या फ्रॅक्शनचे नीट निरीक्षण करा. आपल्याला असे आढळून येते की हे प्रॉपर फ्रॅक्शन आहे. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे वरचा अंक छोटा आणि खालचा अंक मोठा आहे आणि प्लस या प्रत्येकामध्ये डिफरन्स किती आहे? 1 1 1 1. या प्रत्येकामध्ये डिफरन्स हे प्रॉपर फ्रॅक्शन आहे आणि डिफरन्स पण 1 आहे. अशा वेळेला ज्याचा अंश मोठा तो फ्रॅक्शन हा मोठा फ्रॅक्शन म्हणजे मोठा अपूर्णांक. म्हणून ह्याचा अपूर्णांक कुठला येतो? मोठा अपूर्णांक येतो 34/35, कारण हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आता या 3 नंबरच्या उदाहरणाचे नीट निरीक्षण करा. हे 3 नंबरचं उदाहरण म्हणजेच 2 नंबरच्या उदाहरणाच्या उलट आहे. यामध्ये अंश हा मोठा आहे छेदापेक्षा, म्हणजेच हा इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा प्रकार आहे. मग असं असेल तर अपूर्णांक सुद्धा मोठा अपूर्णांक शोधताना बरोबर 2 नंबरच्या गणिताच्या विरुद्ध करायचं. बघा, सगळ्यात आधी बघून घ्या सगळ्याचा डिफरन्स सेम आहे का? 1 1 1 1 आहे. आता ह्याच्यामध्ये ज्याचा अंश सगळ्यात छोटा तो मोठा अपूर्णांक, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात अंश कोणत्याचा मोठा आहे तर 35चा, म्हणून हा छोटा अपूर्णांक झाला. छोटा अपूर्णांक 35/34 आणि ज्याचा अंश सगळ्यात लहान तो अपूर्णांक सगळ्यात मोठा झाला. 16/15. बघा, बरोबर 2 नंबरच्या गणिताच्या हे विरुद्ध आहे. म्हणजेच प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये जर डिफरन्स पण 1 असेल अंश आणि छेदामध्ये, चारही अपूर्णांकामध्ये, आणि ते प्रॉपर फ्रॅक्शन्स असतील तर जो मोठा अपूर्णांक असतो, ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा, आणि त्या विरुद्ध इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक मोठा असतो. विद्यार्थी मित्रांनो, 4 नंबर गणिताचे नीट निरीक्षण करा. आपल्याला असे दिसून येते की हे प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन एकत्रच दिलेले आहेत आणि शिवाय ह्याच्यातला डिफरन्स सुद्धा वेगवेगळा आहे. आपण नीट ऑब्झर्व केलं तर ह्यातला डिफरन्स आहे 1चा, ह्यातला डिफरन्स आहे 5चा, आणि ह्यातला डिफरन्स आहे 1चा, आणि ह्यातला डिफरन्स आहे 1चा. तर हे 3, हा आणि हे जे आहेत हे प्रॉपर फ्रॅक्शन आहे आणि हा जो आहे हा
हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. परंतु जर आपण ह्याला जर सोपं रूप दिलं तर ह्याचं उत्तर येतं 3 दुणे 6 आणि 3 सक 18 आणि समथिंग येतं. म्हणून हा सगळ्यात मोठा फ्रॅक्शन आहे, म्हणजे ह्यातला मोठा अपूर्णांक येतो. हा झाला 8/. बाकी 3 अपूर्णांकाचे उत्तर हे 0 समथिंग येते. ह्याचं उत्तर येतं 2.66 च्या आसपास येतं. म्हणून हा मोठा अपूर्णांक झाला. आता उरलेल्याचे डिफरन्स सेम आहेत आणि शिवाय ते प्रॉपर फ्रॅक्शन आहे. उरलेले 3 अपूर्णांक हे प्रॉपर फ्रॅक्शन आहेत, म्हणजेच त्यांचा अंश हा छेदापेक्षा लहान आहे आणि त्यातला डिफरन्सही 1 आहे. म्हणून ज्याचा अंश हा लहान तो आपला झाला छोटा अपूर्णांक. म्हणून आपला ह्या वरील उदाहरणामध्ये सर्वात छोटा अपूर्णांक आलेला आहे तो म्हणजे 7/8. विद्यार्थी मित्रांनो, छोटा अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक कसा शोधायचा हे आपण बघितलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला गणित समजले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.